काय नाव काय तुमचं? शशिकांत. आणि काय करता? मी टॅक्स कन्सल्टंट आहे. टॅक्स कन्सल्टंट आहे. आपल्या टॅक्सची चोरी होते का हो? टॅक्सची चोरी होते, पण आता बऱ्यापैकी गव्हर्नमेंट आता कंट्रोलमध्ये आहे. आता फार कठीण आहे टॅक्स चोरी होणे. आता सगळ्या ऑनलाईन पद्धतीने रिटर्न फायलिंग झाल्यामुळे गव्हर्नमेंटचं बरंच नियंत्रण आणि वोट चोरी होते का? वोट चोरीचा चान्स पण कमी वाटतो मला आता. आता मुश्किल आहे, म्हणजे कठीण आहे आता. एकंदरीत आपल्याकडे जो विरोधी पक्ष आहे तो असा आरोप करतो की आपल्याकडे वोट चोरी खूप प्रमाणात होते. नाही, वोट चोरी मला वाटत नाही काय वोट चोरी होते. लोक आता सुज्ञ झालेत. असे कोण डबल वोटिंग करायला बसलेलं नाही आहे, किंवा कोण स्वतः रिस्क एवढी घ्यायला बसलेलं नाही किंवा खोटे वोटिंग करून परत तुम्हाला त्याच्यावर काय वाटतं मुंबईत काय कोण यंदा बाजी मारणार आहे? जो काम करेल तो बाजी मारेल. जो काम करेल तो बाजी मारेल. लोक आता सुज्ञ झालेले आहेत. लोकांना माहिती आहे की कोण कामं करत आहेत. कोण करतंय काम? आपल्या इथे दिसत आहेत लोकांना कामं केलेली आहेत. आता सुवर्णताई करंजनने किती कामं केलेली आहेत आपल्या इथे. विक्रोळीमध्ये, कांजूरमध्ये म्हणा. कांजूरमध्ये, हां, कांजूरमध्ये किती कामं केली, रस्त्यांची कामं केलेली आहेत. हॉस्पिटल आता मोठं एक 6 मजली इथं हॉस्पिटल येतं, 127 कोटी मंजूर करून घेतली. ते नगरसेवकांनी काम केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या लेवलचं नसताना पण त्यांनी हे काम केलेलं आहे. हां. आता मला सांगा किती पक्ष आहेत आपल्याकडे सध्या माहिती आहे तुम्हाला? आहेत 4-5 पक्ष आहेत. आधी किती होते? आहेत बाई, आधी 2 त्यांची तुम्हाला माहितीच आहे, सर्वांना लोकांना माहिती आहे किती पक्ष होते ते. का असे पक्ष का वाढले आपल्याकडे? सगळ्यांना सत्ता पाहिजे, सगळ्यांना खुर्ची पाहिजे, सेवा करायची, सेवा साईडला राहिली आणि सगळ्यांना सत्ता पाहिजे. काय वाटतं कुणाची येईल सत्ता? काम करणाऱ्याची सत्ता येणार. लोक सुज्ञ, मी तुम्हाला आधी पण बोललो, लोकांना काम करणारी माणसं दिसतात आणि कामं झालेली पण दिसतात. त्यामुळे लोक काम करणाऱ्यालाच मतदान करतात. काका म्हणजे काम करणाऱ्यांची सत्ता येईल. आपल्याला अजून एक काका इकडे, आपण रिक्षात बसू. बसा. काय म्हणतं, काय नाव तुमचं? माझं नाव सुरेंद्र पोद्दार. मी चार्टर अकाउंटंट आहे. मी ग्रीस क्वार्टरमध्ये ॲज अ चीफ अकाउंटंट म्हणून होतो. अच्छा. 2 वर्षापूर्वीच मी आता रुरलमध्ये आलो आहे. ओके. कारण माझे दोन्ही मुले परदेशात असतात आणि आम्ही दोघंच इथे राहतो. ओके. तर माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि आमचा वडील स्वतःचा पोद्दार चौक म्हणून आहे. आणि राजकारणामध्ये आम्ही लहानपणापासून बघतोय. राजकारण तुम्ही अर्थात, आणि तुम्ही राजकारण सगळंच पाहिलेलं आहे. राजकारणामध्ये जे आत्ता सध्या परिस्थिती चालली तर घाणेरडी आहे. मला ते म्हणजे दुःखच होतं. पूर्वीच्या काळाचे जे नेते मंडळी होते तर ते वेगळे होते, त्यांचे विचार वेगळे होते. आणि आत्ता ते झाले ते खुर्चीसाठी सगळे भांडतात ते. आणि काय माहिती का, खुर्चीसाठी आपल्याला सत्ता कशी मिळवायची, कशा पद्धतीने मिळवायची ते बघत पण नाही. त्याच्यामध्ये खरं आहे, खोटं आहे, काय आहे ते आपले आहेत का सगळे सत्तेसाठी? आपापल्याला ते तर सत्य घटना आहे. आणि यावेळेला कुणाची येईल पण असं वाटतं सत्ता? आता या बाबतीत मला तरी वाटतंय की जे काम करणारे, जसे विकास केलेला आहे, विकास दिसतोयच आपल्याला. जसं माझ्या मते तरी नरेंद्र मोदी हा एकच पंतप्रधान आहे की त्यांनी विकास केलेला आहे कम्पेअर टू अदर्स. आणि दुसरी गोष्ट, इकडच्या ज्या लोकॅलिटीमध्ये नवगसे. अरे, मी तुम्हाला नरेंद्र मोदींचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला सांगतो, असं एक म्हटलं जातं की नरेंद्र मोदी कुठेतरी फक्त गुजरातला फेवर करतात आणि महाराष्ट्राला किंवा मुंबईला थोडंसं डावललं जातं. नाही, तसं चुकीची गोष्टी आहे. आता मी परदेशात कधी कधी जातो, तिथे आमचं लंडनमध्ये, तिथे मोदीला एवढे मानतात, एवढे गोष्टी तिथे सुद्धा केलेल्या आहे. आता मी बोलण्याचा उद्देश समजला ना की तुम्ही म्हणता गुजरातसाठी केलं, पण तसं न करता मी लंडनमध्ये त्यांनी इतकी गोष्टी केलेल्या आहे. मी प्रत्यक्ष बघितलं, ते आले, व्हिजिट केले की मोदी मोदी म्हणून बोलतात. मॉब भरपूर असतो त्यांना ते बघण्यासाठी. मी प्रत्यक्ष त्याचा विटनेस. त्यांना हे इकडचा जो विरोधी पक्ष आहे मग तो अशा लोकांना अंधभक्त म्हणून म्हणतो. ते बोलतात अंधभक्त. हे बघा, जो आपला भारताचा विकास करतोय तो ते दिसतं ते डोळ्यांनी. ठाकरे बंधूंना संधी देणार का तुम्ही? ठाकरे बंधूंमध्ये काय माहिती का, हे सगळं खुर्चीसाठी येतात ते ठाकरे. आता बाळासाहेब ठाकरेंना मी स्वतः बघितलं, मातोश्रीमध्ये स्वतः मी गेलेलो आहे. त्यावेळेचे जे ठाकरेचे विचार होते, त्यांचे ते विचार कुणी हे करत नाही. त्या बाबतीत शिंदेंना मानतोय, त्या विचाराने वेगळे झाले आणि ठाकरेंच्या विचार. पक्ष चोरला, पक्ष फोडला, नाही, ते चुकीची गोष्ट आहे. पक्ष चोरला म्हणून तुम्ही कशा बाबतीत बोलतात? बोला ना, का पक्ष ते फक्त बाळासाहेबांच्या विचाराला धरून ते चालले. त्याच्या बाबतीत चूक आहे का त्यांची? त्यांचे विचारही चालले. आता बाळासाहेब काँग्रेसला प्रत्येक वेळेस शिवाय तर मी शब्द वापरत नाही पब्लिकली की बोलायचे, पण हे त्यांना कसे मिळाले, त्यांच्यामध्ये कसे मांडीला. तुम्ही म्हणताय भाजपचं तुम्ही थोडंसं कौतुक केलं किंवा शिंदेचं कौतुक केलं, मग शेवटी दादांना पण मिळालेच ना शिंदे. हो, ते बघा, ती म्हणजे ती राजनीतिक
हे असते. बरोबर, त्यांनी केलं तर राजनैतिक आणि यांनी केलं तर मिळालं. असं नाही बनत, हे चुकीचं आहे, कबूल आहे. ती राजनीतीमध्ये मी पडत नाहीये. मी जे काम करणार आहे त्या बाबतीत मागतो. राजनीतीमध्ये काय चाललंय ते तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, हे मला पटलेलं नाही. हे म्हणजे जुळवाजुळी करून एकत्र पक्ष करून आय डोंट लाईक इट. बरोबर बरोबर ना? दिस इज माय ओपिनियन. बरोबर. काका म्हणतात की जुळवाजुळी करणं ते काय त्यांना पटत नाही. अजून काही लोक आहेत. तू येतो का इकडे? अजून मगाशी अजून होते ना ते आपले, कुठे गेले ते? त्यांना पण बोलूया. दादा, हो दादा, तुम्ही येत आहे का? या तुम्ही या. हे तोपर्यंत आपण ह्याच्याशी बोलू. तरुण आहेस, सुदने आहेस, शिकलेला आहेस, कोणाला मत देणार आहेस? माझं मत जो आपला डेव्हलपमेंट करेल. आता मी शिकलेला आहे तर कसं जो आमचा फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट ग्रोथ ज्याच्या पक्षाकडून होतो त्या पक्षाला माझं मत असेल. कोणाला? आता तर माझ्या अंदाजे तर महायुतीचं डेव्हलपमेंट खूप चाललं आहे. खूप प्रोग्रेस आल्यापासून, सत्तेत आल्यापासून त्यांचं खूप डेव्हलपमेंट, इन्फ्रा वगैरे त्यांचं खूप कॉन्सन्ट्रेशन आहे. रोड्स झाले, अजून खूप डेव्हलपमेंट्स आहेत. तर माझं मत महायुती आहे त्यांचं, कारण की जी ग्रोथ आहे, डेव्हलपमेंटची जी ग्रोथ होती ती महायुती करून. पण नेते भेटतात का तुम्हाला लोकलमध्ये? हो, भेटतात. तर आमच्या इथल्या कांजूरच्या नगरसेविका सुवर्णताई करेल, त्यांचं काम भेटतात येऊन, काम हो. वगैरे करतात त्या. आता मला सांग एक मिनटं फक्त, की कुठेतरी तू महायुतीचा उल्लेख केलास म्हणून सांगतो. एक असं म्हटलं जातं की महायुतीचा जर विजय झाला तर मराठी महापौर होणार नाही असं म्हटलं जातं. नाही, मराठी महापौर होईल. आपले शिंदे महायुतीचे नेते म्हणतात ना महापौर हिंदू होईल असं म्हणतात, मराठी होईल असं म्हणत नाही. आता ते त्यांच्या वरच्या लेवलला जे डिस्कशन होईल ते त्यांच्या वरच्या लेवलला ते ठरवतील. पण तुला चालेल अमराठी महापौर? महापौर मराठी असला पाहिजे, बट हां मग ठाकरे म्हणतात आम्ही मराठी करतो महापौर, ठाकरेंना मत देऊन टाक. नाही, माझं कसं आहे, आता त्यांचं ते सत्तेसाठी आलेत फक्त. आता एक वर्षानुवर्ष एकत्र एकामेकांवर टीका करत होते. आता युती झाली ती सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आहे. ही लोकांसाठी नाही, फक्त ही युती जी झाली आहे आता ती स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी युती झाली. स्वार्थासाठी म्हणतोयस तू. महायुतीचा तू उल्लेख केलास. आता महायुतीची आता जी महायुती आहे म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना, पण ती पण मग स्वार्थासाठी म्हणू शकतो ना आपण. बट स्वार्थासाठी जेव्हा ती युतीत आल्या, त्याने पक्ष फोडल्याचा आरोप आहे त्यांच्यावर. असू द्या ना, बट पक्ष फोडला असं वाटतं का तुला? नाही, पक्ष फोडला. ते त्यांचा योग्य निर्णय घेऊन बाहेर पडलेत पक्षातून. आणि त्यांचा बाहेर पडल्यानंतर जे त्यांची डेव्हलपमेंटची ग्रोथ जी झाली आहे, आपण ग्रोथ बघू शकता. ह्या ठिकाणी आता कांजूरमध्येच घ्या. कांजूरमध्ये वेगवेगळ्या रस्त्यांची कामं झाली जी खूप रखडली होती, बरेच ती कामं झाली. आता परत शिंदे साहेब युती झाली, त्यानंतर सगळ्यात मोठं हॉस्पिटल कांजूरमध्ये बांधलं ते शिंदे. बेसिकली तू म्हणतोस की ते लोकलमध्ये खूप लोकलमध्ये डेव्हलपमेंट झालं आहे कांजूरमध्ये. अच्छा, अजून काही लोकांशी आपण बोलू. अजून कोणी आहेत का इकडे? या, कोण येत आहे? बोला, काय वाटतं कोणाची सत्ता आहे? आम्हाला तर असं वाटतं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब. मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला शिवसेनाच पाहिजे, ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. शिंदेचे नाही टिकवू शकत का मराठी? नाही त्यांचं आम्हाला प्रत्येकाचं मत आहे ना. जे सरकार आहे ना यांनी तर पूर्ण वाटच लावले, आम्हाला नकोच आहे. आमच्या मराठी माणसासाठी आम्हाला शिवसेनाच पाहिजे, ती पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे. वाट लावली, काय वाट लावली? काय तसं सगळं जग जाहीर आहे ना, वाट लावली दिसतं ते सगळ्यांना. काय वाट लावली आहे ती? काय ठेवलं आहे सांगा ना. मुंबईमध्ये काय मराठी माणसासाठी काय ठेवलं इथे? आम्हाला मराठी माणसासाठीच लढायचं आहे. आमचं असं आम्हाला टिकवायचं आहे तर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजेत आम्हाला. आज त्यांचं जे काम आज कोरोना काळामध्ये कोणी केलं आहे, शिवसैनिक उतरलं आहे रस्त्यावरती. आता मला सांगा, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणता तुम्ही, तर मुळात ती शिवसेना होती, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे झाली, काय? आता आणि हे सगळे चोर लपाडी धंदे केलेत ना, पळापळीचे धंदे केलेत ना सगळे बीजेपीने. कोणी शिवसेना फोडली? आज ज्यांना मोठं केलं आज त्यांनी शिवसेनेला दगा दिलाय. आज बाळासाहेबांना कोणी दगा दिला? आज ते कोणाच्या जीवावर मोठे झाले? आता नाव घेत नाही पण कोणी त्यांनी मोठे, त्यांच्यात तुम्ही खंजीर खुपसलाय. म्हणजे सगळं चुकीचं, हे मान्य नाही आहे जनतेला. मुंबईसाठी मराठी माणसासाठी नाहीच आहे, आम्हाला नाही पाहिजे. कोणाची येईल सत्ता? सत्ता तर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचीच पाहिजे. हिंदुत्व जर टिकवायचं आपल्याला तर त्यांचीच गरज आहे. जर तुम्ही आता भाजपवाले म्हणतात हिंदुत्व तर भाजपचं काढ झालेलं आहे, असं ते प्रत्येकजण स्वतःचंच बोलणार ना. भाजपवाले भाजपचं बोलणार, आम्ही आमचं बोलू. पण तुम्ही बघता, या सगळी आम जनता बघते की कोणी हिंदुत्व टिकवलंय आणि कोणाचं काय चाललंय हे तुम्हालाही माहिती आहे. हां,